यशवंतनगर येथील SRA पुनर्वसन प्रकल्पाबाबत काही नागरिकांनी विकासक आणि पोलिसांवर केलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा पुनर्वसित नागरिकांनी केला आहे। प्रकल्पाअंतर्गत घर मिळालेल्या अनेक रहिवाशांनी पुनर्वसनाची प्रक्रिया संयमतेने आणि नियमानुसार पार पाडल्याचे सांगितले जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ज्या मारहाणीचे आणि दबावाचे आरोप करण्यात आले ते प्रत्यक्षात संबंधित कुटुंबातील अंतर्गत वादाचे प्रकरण होते। तसेच पुनर्वसनासाठी पात्र झालेल्या नागरिकांनी स्वतःहून आपली जुनी घरे हटवण्याचे सहकार्य केले होते आणि त्यामुळे विकासकाने जबरदस्तीने कारवाई केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे ते सांगत आहेत। पुनर्वसित नागरिकांनी दावा केला आहे की या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे मिळाली असून बहुतांश नागरिकांनी या प्रक्रियेला पाठिंबा दिलेला आहे। यशवंतनगरमधील पुनर्वसन हे नागरिकांच्या संमतीने झालेलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान विकासक आणि पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप पुराव्याअभावी टिकत नसल्याचं मत काही नागरिकांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे या प्रकरणातील अनेक आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून पुनर्वसन प्रक्रियेबाबतचे वेगळे चित्र समोर आले आहे। यशवंतनगर SRA प्रकल्पाबाबत दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे होत असले तरी पुनर्वसित नागरिकांनी मांडलेल्या भूमिकेमुळे या वादाला नवे वळण मिळालेले आहे। गेल्या काही दिवसापूर्वी यशवंतनगर प्रकल्प हा काही प्रसारमाध्यमात बातम्या आल्या की हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। याच माध्यमातून आपण या यशवंतनगर प्रकल्पामध्ये जे नागरिक राहतात त्यांच्याशी आपण संवाद साधतोय आणि खरंच या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झालाय का, खरंच या प्रकल्प जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात सापडलाय का, याच अनुषंगाने आपण येथील नागरिक जे आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर ज्यांनी आरोप केला, ज्यांनी गावगुंड पाठवून आम्हाला मारहाण केली असे आरोप केले ज्यांनी केले त्यांचे कुटुंब जे आहे ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर कळतं की ते तुमचे कुटुंब आहे ज्यांनी आरोप केले आहेत, खरंच आरोप झालेले आहेत का? ते आरोप खोटे आहेत। जरी त्यांनी केले असले तरी ते आरोप खोटे आहेत, कारण ते आमचं स्वतःचं वैयक्तिक घर होतं, ते आम्ही पाडायला गेलो होतो। तर त्यांचा विरोध होता, त्यांनी तिथं कब्जा केला होता। काय करायचं होतं त्यांनी त्याच्यामध्ये बसून उठून सगळं ते सारखं म्हणायचे की हे आमचं घर आहे, आमचं घर आहे, पण आम्हाला ते बिल्डरला खाली करून द्यायचं होतं घर। आम्ही पाडायला गेलो तर त्यांनी स्वतःच आमच्यावरती हल्ला वगैरे केला आहे, ते केलं, ते सगळं खोट आहे। पण जे आमच्यावर आरोप करतात ते काय नेमकी त्या दिवशी घडलं होतं? घडलं काय नाही, आम्ही असंच बोलत होतो, माझ्या मिस्टर आणि मी बोलत होतो, आम्ही 3 जण, त्या पण बोलत होत्या। त्यांना मी एवढंच म्हणायला गेले की जरा शिस्तीत बोला। त्या आरडाओरडा करून बोलत होत्या, धावून अंगावर येत होत्या, दगड उचलत होत्या। पण मी त्यांना बोलायला गेले शिस्तीत, मी कारण कामावरूनच गेले होते तिथं, शिस्तीत बोलायला गेले तर त्या बोलतच नव्हत्या शिस्तीत। त्यांनी माझी मान दाबली, त्यांनी मला ढकललं आणि त्याच्यानंतर त्यांच्याच आईने दगडफेक केली। म्हणजे हे भांडण जे आहे ते तुमचं घरगुती आहे? आमचं घरगुती स्वतःचं वैयक्तिक भांडण आहे की त्यांना आम्ही आमची घरं जी घेतली तर त्यांना पण अजून एक्स्ट्रा पाहिजे होतं। त्यांचं काय, त्यांनी पोराच्या नावाने फॉर्म भरला होता, कारण तो पोरगा पण स्वतः 17 वर्षाचा आहे, आता त्याला 18 वर्ष होतील किंवा काय 19, पण त्याचं काय लागत नाहीये तिथं, पण ते खोटं काय नाटक करून असं सगळं करायचा प्रयत्न करतात। ज्या वेळेस जे अग्रीमेंट असतं एक याचं, ते अग्रीमेंट असताना त्या पोराचं वय किती असेल काय सांग? त्याचं असेल ना काय, कारण ते 2006 ला लग्न झाले म्हटलं ते 10-11 वर्षाचा असेल तो। हो, 10 नाही, किती असेल बरं, आता हे 1.5 वर्ष झाले ना? नाही, 2006-07 मध्ये झालंय हे सगळं। हा, तर असेल तो एक 10-12 वर्षाचा असेल। एकंदरीत त्यांच्या अजून काही नातेवाईक त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकी हा विषय जो आहे तो काय त्या दिवशी घडलं होतं, कारण की त्यांनी बिल्डरवरती आरोप केले आहेत की त्यांनी मारहाण केली, आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी टाकलं। ते तुमचे नातेवाईक लागतात, तुम्ही या ठिकाणी शिफ्ट झाला आहे, तुमचं जे पूर्वीचं जे झोपडपट्टीचं घर होतं ते स्वतः तुम्ही काढायला गेले होते, त्यावेळेसचे तुमचे ते भांडण होते। एकंदरीत काय प्रकार होता हा? त्यांनी डायरेक्ट विरोध केला की म्हटले हे घर पाडायचंच नाहीये। मी म्हटलो का नाही पाडायचं, कारण मी बांधलेलं आहे स्वतः घर, ते मी बांधलेलं, आम्ही 1-1 रुपया जमा करून घर बांधलेलं, त्याच्यामुळे आम्ही ते पाडणारच, कारण आमच्या त्यात मटेरियल लागलेलं आहे, आम्ही अँगल आहे, पत्रे आहेत, आम्ही 1-1 रुपया जमा करून बांधलेलं आहे, त्यामुळे आम्ही ते पाडाय घेतलं घर। तर ते म्हटले नाही पाडायचं नाही। म्हटलं का पाडायचं नाही, तुम्हाला दिलंय घर, वडिलांनी त्यांना घर दिलेलं आहे भावाला माझ्या, ते तिकडे राहतात, पण इकडे पण कब्जा मारला होता। आम्ही म्हटलो हे घर खाली करून द्या, आम्हाला हे घर पाडायचंय। त्याच्यामुळे थोडी किरकिर झाली, मग त्यांनी डायरेक्ट दगडफेक झाली, दगडफेकमध्ये त्यांच्या हाताला लागले, स्वतःच्या आईने दगड मारलाय तो त्यांच्या हातावर बसलेला आहे, त्यामुळे ते हात तिथं काय थोडा फ्रॅक्चर झालेला आहे। एकंदरीत काही अजून महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत की ज्या यशवंतनगर झोपडपट्टीतून पुनर्वसातून ते येथे रहिवासी आता झालेले आहेत। काय एकंदरीत पूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती काय आहे? आम्हाला आता तरी छान आहे बघा, आम्हाला काहीच नाही तिथं, आम्ही असं आमच्या सहकुशीने आलोय आम्ही इथं आणि आम्हाला छान वाटतंय इथं।
काही दिवसापूर्वी असं बोललं जात होतं की जबरदस्तीने या नाही ठिकाणी नाही नागरिक जबरदस्ती नाही काय नाही. आमच्या सहकुशीने आलो आम्ही, सहकुशीने घरं पाडली आमची. आम्ही कुणाच्या दबावाखाली नाही काय नाही, आम्ही सहकुशीने आलोय इथं आणि आम्हाला छान पण वाटतंय इथं. काय सांगाल? यांची घरगुती भांडणं होती तिथं त्या दिवशी, तरी त्यांनी सगळ्यांची नावं नाही का आमची दिली, गुंड म्हणून नावं दिली. वैशालीताई घोडेकरने एवढं छान सगळ्यांना राहण्यासाठी दिलेलं आहे, तरी पण त्यांच्या नावाची त्यांनी आज बदनामी केली. पण हे सगळे आरोप खोट आहेत आणि त्यांचं नाव बदनाम करून यांना काय भेटणार आहे आम्हाला माहिती नाही. या बदनामी मागे काय कारण असू शकते? माहिती नाही काय कारण आहेत. काय तुम्हाला काय वाटतं? मी बदनामी झालं म्हणतात त्या एकंदरीत. ते म्हणतायत की बिल्डरांनी आम्हाला गुंड पाठवले, मारलं, आमचं पुनर्वसन होऊन देत नाही. काय वाटतं तुम्हाला या ना जे आरोप जे लोक करतात आहे ना, त्या आरोप करणाऱ्या लोकांना मुळामध्ये सुरुवातीला जेव्हा SRA सुरू झाला तेव्हापासून त्यांचा विरोध होता त्या सगळ्या प्रक्रियेला. आता सगळ्यांना इथं घरं मिळालेली आहेत, त्यांच्याही नावाची घरं इथं उपलब्ध आहेत, परंतु त्यांनी काही आर्थिक फायद्याच्या पोटी किंवा अधिक लाभ मिळावा ह्या कारणासाठी ते लोक तिथं थांबून आहेत की त्यांना अजून असं वाटतं की अजून आम्हाला घर मिळतील एक्स्ट्रा. आता हे प्रकार असा घडला की आम्ही जेव्हा इथं राहायला शिफ्ट झालो, आम्ही तिथं लोकांनी आपापले घरं खाली केले, पत्र काढले, थोड्या भिंती काही जणांनी पाडल्या, काही जणांच्या भिंती तशाच होत्या. ज्या भिंती बाकी होत्या त्या भिंतींवरती पत्रे टाकून नेपाळी असतील किंवा बाहेरचे असतील त्या लोकांना घरं भाड्याने दिली. तिथल्या स्थानिक जे होते, जे 10-12 घरं आहेत, त्यांनी ती घरं भाड्याने दिली. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये अवैध कारखाने सुरू केले तळण्याचे. तिथं त्यांचं सगळा त्यांनी पूर्णपणे त्या झोपडपट्टीवरती कब्जा मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मग हे जेव्हा आमच्या निदर्शनात आलं तेव्हा आम्ही तिथे गेलो. ज्यांचे घर होतं ते स्वतः लोक गेले की बाबा आमच्या घरातून हे सगळं साहित्य बाहेर काढा, अन्यथा आम्ही हे पाडून घेऊ. तर त्यांनी ते काही काढलं नाही, त्याच्यावरती वाद झाला. ते पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट झाली होती. त्या प्रकार 3 तारखेला झाला होता. त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की आपल्या घरांवरती हे अवैध कब्जा चालू आहे. त्यामुळे लोकांनी काय केलं, जमीन दोस्त करण्यासाठी प्रत्येक जण गेला आणि आपापली झोपडी पाडून घेतली. पाडून घेतल्यानंतर आता तिथं जे काही ठराविक लोक आहेत, 10-12 लोक, त्यांच्यातील एक नेता आहेत, त्या लोकांनी काही 100-125 फॉर्म भरलेत अपिलाचे SRA मध्ये की आम्हाला त्या 100-125 लोकांना अजून न्याय मिळालेला नाही, त्यांना घरं मिळालेली नाही, असे खोटे फॉर्म तिथं अपिलामध्ये भरलेले आहेत SRA मध्ये. बरं, ते भरल्यानंतर त्या लोकांची जर SRA जर चौकशी केली उद्या तर तिथं मूळ झोपडी दिसली पाहिजे SRA, ती दिसणार नाही. आणि ती दिसणार नाही आणि ह्या जर ती दिसली नाही तर SRA त्यांना घर देणार नाही. या सगळ्या गोष्टीमुळं जेव्हा लोकांनी झोपड्या पाड्या घेतल्या तेव्हा त्या लोकांनी तिथं विरोध चालू केला. ॲक्च्युअलमध्ये त्यांचा विरोध करण्याचा काहीच संबंध नाही. त्यांच्या कुणी भिंतीलाही कुणी त्याला धक्का लावलेला नाही. प्रत्येक जण आपापली झोपडी पाडत होता. आता ज्या झोपड्या राहिल्यात त्या 14 झोपड्या साधारणतः काहीतरी राहिल्यात, 14-20 काहीतरी, ते एका घरामध्ये 2-2, 3-3 त्यांचे कुटुंब आहेत. त्या प्रत्येकाला घरं इथं मिळालेली आहेत. असे ते साधारणतः 25-30 घरं असतील. ते सोडून तिथं एकही झोपडी तिथं शिल्लक नाही. पण हे जे 134 काय अपिलाचे फॉर्म भरलेत त्या लोकांना घर मिळणार. त्या लोकांकडून जे काही पैसे घेतलेले आहेत, प्रत्येकाकडून फॉर्म भरण्याचे जे काही पैसे घेतलेले आहेत काही लोकांनी, किती पैसे घेतले फॉर्म भरताना? साधारणतः कोणाकडून 50,000, कोणाकडून 20,000, कोणाकडून 10,000, कोणाकडून 40,000. मी त्या लोकांनाही बोललो की तुम्ही त्याची तक्रार करा की माझ्याकडून पैसे घेतले. पण त्या लोकांना असं भ्रमित करून ठेवलं की तुम्हाला 100% मी घर मिळवून देणार आणि ते घर मिळवून देणार ह्या आशेने ते लोक त्याच्यासोबत उभे आहेत. जे तुमच्याकडे त्या दिवशी जे काय मीडिया बाईट झाली त्यातले अर्धे लोक जाधववाडीवरून कुठून इकडून तिकडून ज्यांनी फॉर्म भरले तिथले रहिवासी नाहीत, म्हणजे तिथले रहिवासी नाहीत. रहिवासी फक्त मोजकेत त्या घर. आता एखाद्याने जर घर 1995 जर एखादा व्यक्ती घर विकून गेलाय त्याला वापस घर देतो असं खोटं आश्वासन देऊन त्याच्याकडून पैसे घेतले, फॉर्म भरले अपिलामध्ये. आता ते आज उद्या त्याचा निकाल लागला. अपील SRAने त्यांचं फेटाळलेलं आहे. साधारणतः यशवंत नगर ही झोपडपट्टी होती, साधारणतः तिथं किती घर होते आणि त्या घरामधून आता ज्यांचं पुनर्वसन झालंय ते लोक किती आहेत आणि जे लोक राहिलेत ते लोक किती आहेत? साधारणतः 250 ते 300 दरम्यान घरं होती. त्यातले 95% लोक इथं शिफ्ट झाले. राहिलेत फक्त 5% लोक. त्या 5% लोकांनी अक्षरशः पोलीस प्रशासन असेल किंवा SRA विभाग असेल त्यांना पूर्णपणे त्रास देऊन टाकलाय की आम्हाला घरं द्या, आम्हाला घरं द्या, आम्हाला घरं द्या. बिल्डरलाही त्याच पद्धतीने त्रास चालू आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असं त्यांच्या नावाची खोटी फसवणूक करायची आणि त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करायचा. आम्हाला त्याच्यात काय पडायचं नाही. आमचं फक्त एवढंच मत आहे की ज्या पद्धतीने आम्ही आमच्या झोपड्या खाली केल्या, तुम्ही जे काय आता प्रसार माध्यमांना पसरवत आहे
की गुंड आले आणि गुंडांनी त्या झोपड्या पाडल्या, तर ते सरळ सरळ त्याचा मी निषेध करतो की त्याचा काही प्रकार घडलेला नाही. त्या अधिकच्या लोभापायी ते लोक तिथं थांबलेले. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की तुम्हाला जर तिथं घरं मिळाले तरी तुम्हाला तिथं का जायचं नाही. एकंदरीत आपण बघतोय की या ठिकाणी 95% लोक जे आहेत ते या ठिकाणी या पुनर्वसनामध्ये शिफ्ट झालेले आहेत, राहायला रहिवासी झालेले आहेत. मात्र 5% लोक जे आहेत ते या ठिकाणचा विरोध झाल्याचं दर्शवतात आणि अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यांनी संमतीने स्वतः अग्रीमेंट केलं. अग्रीमेंट करून स्वतः या ठिकाणी आल्याच्या नंतर स्वतःचे आपले जे घर राहिलेले आहेत ते, जेणेकरून झोपडपट्टी असेल किंवा SRA असेल यांच्या नियमानुसार जर आपल्याला रहिवासी आपण जर दुसरीकडे शिफ्ट झालो तर आपलं स्वतःचं घर पाडणे अनिवार्य आहे. हेच घेऊन जे आहेत ते येथील लोक जे आहेत ते स्वतः पाडले त्यांनी. मात्र या ठिकाणचा वाद पेटला आणि तो वाद जो आहे तो पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. मात्र या ठिकाणी वेगळं चित्र जे आहे ते या ठिकाणी भासण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा भालके, पिंपरी चिंचवड.